नमस्कार मित्रांनो, स्वनिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण आपला जो भूमिती आहे त्यातला जो पहिला धडा आहे, पहिल्या धड्याचं नाव काय विद्यार्थी, समरूपता। तर या धड्याचं आपण काय करणार आहोत, संकल्पना बघणार आहोत, ह्यातले जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, मूलभूत जे कन्सेप्ट्स आहेत त्या शिकणार आहोत आणि त्यानंतर ह्याच्याशी निगडित सराव संच जो 1.1 आहे ना तो आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत। पण या आजचा जो पहिला व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर ह्याच्यामध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, बरोबर आहे। आता ही जी संकल्पना आहे ह्याचे काय गुणधर्म आहेत, ह्याचे नियम काय आहेत हे आपण शिकणार आहोत। नंतर ह्याच्याशी निगडित आपण 3 ते 4 गणित पाहणार आहोत आणि इथे आपला आजचा व्हिडिओ हा काय होणार आहे, संपणार आहे। म्हणजे हा फार महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सराव संच 1.1 पूर्ण मिळणार आहे। तर आता वेळ न घालवता आज आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करूया, आपला भूमितीचा पहिला धडा जो आहे समरूपता तो सुरुवात करूया। तर आता हा धडा आपल्याला काय सांगतो, सगळ्यात अगोदर हा तुमचा पहिला गुणधर्म, ठीक आहे। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। तर आपल्याकडे दोन त्रिकोण आहेत, कोणकोणते दोन त्रिकोण आहेत, तर हा आहे त्रिकोण एबीसी, हा आहे त्रिकोण PQR आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे एडी जो आहे हा BC ला लंब आहे आणि इथे हा जो PS आहे तो QR ला लंब आहे। आता समरूप म्हणजे काय, समरूप म्हणजे हे लक्षात घ्यायचं तुम्ही, बघा आता हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे, बरोबर आहे। आता या दोन्ही त्रिकोणमध्ये हा मोठा आहे, हा त्रिकोण तुमचा कसा आहे, मोठा आहे आणि हा जो त्रिकोण आहे हा लहान आहे, म्हणून त्याला आपण एक शब्द वापरतो समरूप। आणि एकदम सेम टू सेम असते तर त्याला आपण म्हणाला असतं एकरूप, बरोबर आहे। या सगळ्या एकरूप त्रिकोण आपण कधी शिकलेलो, 9वीत शिकलेलो आणि आता आपण काय शिकतायत, समरूप। तर समरूप म्हणजे काय की एक त्रिकोण लहान असणार आणि एक त्रिकोण काय असणार, मोठा असणार। तर आता इथे पाहूया आपण काय दिलेलं आहे, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढूया। तर आता आपल्याला लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सूत्र पाहिजे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पाया गुणिले काय येणार स्टुडंट्स, उंची येणार। हा आपला काय आहे, सूत्र आहे, पाया गुणिले उंची। उंचीसाठी मी फक्त असंच लिहून ठेवतो। आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिली पायरी बघा, इथून सुरुवात करायचं, आपल्याला समजून घ्यायचं काय चाललंय। त्रिकोण एबीसी, हा त्रिकोण एबीसी छेद त्रिकोण PQR ह्यांचं क्षेत्रफळ, ह्याचं काय करायचं आहे, गुणोत्तर। गुणोत्तर म्हणजे कसं, अपॉन मध्ये लिहितात है ना, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतात रेशो, त्याला म्हणतात रेशो म्हणजे गुणोत्तर। तर 1/2 गुणिले पाया, पाया काय आहे आपला BC, हा आहे आपला पाया BC आणि ह्याची इथे उंची आहे AD, म्हणजे 1/2 गुणिले BC गुणिले AD म्हणजे झालं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। तसंच PQR मध्ये जर तुम्ही पाहतील तर PQR मध्ये ही आहे उंची आणि QR आहे तुमचा पाया, म्हणून उत्तर आलं 1/2 गुणिले QR गुणिले PS। PS काय आहे, तर उंची आहे। इथे बघा आता हे हाफ हाफ झाले कॅन्सल, उरले जे ते झालं तुमचं उत्तर, म्हणजे हे आलं उत्तर। आता इथे कसं लिहून दिलंय, क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय दिलंय, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2। B1 म्हणजे काय, B स्टँड्स फॉर व्हॉट, बेस, H म्हणजे हाईट, उंची, बेस म्हणजे काय, पाया, म्हणून ह्याला या लोकांनी असं लिहिलंय। आपण असं लिहू शकतात त्याला आपण एरिया 1 अपॉन एरिया 2, म्हणजे क्षेत्रफळ 1, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 बरोबर B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, म्हणजे B1 गुणिले H1 आणि B2 गुणिले H2। मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हे तुम्ही कधी करणार आहेत माहिती आहे का, ज्या वेळेस B1 आणि B2 समान नाही, म्हणजे पाया समान नाही, आणि H1 आणि H2 हे सुद्धा समान नाही, अशा वेळेस आपल्याला हे गुणोत्तर येणार आहे। इथे काय समजलं आपल्याला, पाया पण वेगळा आहे, पाया पण समान मिळत नाही आणि उंचीही समान मिळत नाही। आता पुढचं आपण गुणधर्म बघणार आहोत। इथे आपण पाहूया अट पहिली अट काय दिलेली आहे, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय असणार, सिंपल, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांचं जे गुणोत्तर असणार आहे
ते पायाच्या प्रमाणात असणार. आता पाया कोणता आहे? या त्रिकोणामध्ये बघा इथे दिले एच, इथे दिले एच, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची जी आहे ती काय आहे? समान आहे. आता बघा किती मोठं बीसी केवढं लांब आहे बघा, हे एवढं मोठं बीसी आणि हे एवढंसं जे आहे लहानसं हे आहे क्यूआर. म्हणजे आपल्याला इथे हे कळते की पाया समान मिळत नाही. आपल्याला लिहूनच दिले उंची काय आहे? समान. अशा वेळेस या दोन त्रिकोणांचं बघा उत्तर तेच येणार, 1/2 गुणिले बीसी म्हणजे कोण? पाया गुणिले उंची. पुन्हा इथे पण 1/2 गुणिले पाया कोण आहे? क्यूआर गुणिले उंची. हे असं लिहिलं जाणार. त्यानंतर इथे काय होणार? हे 1/2 1/2 होणार कॅन्सल. एच एच पण झालं आपलं काय? कॅन्सल. उत्तर काय राहिलं आपलं? हे BC/QR. आता BC काय आहे? BC आहे तुमचा पाया. BC काय आहे? पाया. QR पण काय आहे? पाया. मग ही लाईन जी आहे ही लक्षात ठेवायची. समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. आता पुढचा गुणधर्म काय येणार आहे आपला? पुढचा नियम काय येणार आहे बघा, जर उंची समान असेल तर गुणोत्तर पायाच्या प्रमाणात असते. ठीक आहे. आणि आता या आकृतीत पाहणार आहोत तुम्ही, तर तुम्ही बघतील की पाया सेम आहे. कोणकोणते त्रिकोण आहेत? त्रिकोण ABC. तर सर आम्ही त्रिकोण ABC ला काय करतो? एक बनवतो. हा झाला माझा AB आणि इथून मी हे त्रिकोण ABC तयार केला. तर बघा हा जो लाल रंगाचा त्रिकोण आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. छेद कोणता आहे? APB. APB हा बघा हा मध्ये. त्याला आपण काय करूया आता? त्याला आपण पिवळ्या रंगाने करूया. तर हा झाला माझा APB. तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा ना दोन त्रिकोणांकडे लक्ष द्या. हा पिवळा त्रिकोण बघा आणि हा लाल त्रिकोण बघा. या दोन्ही त्रिकोणांमध्ये काय समान दिसते? इथे बघा ही ह्याची उंची आहे, मोठ्या त्रिकोणाची उंची आहे, ही लहान त्रिकोणाची उंची आहे. म्हणजे इथे आपल्याला कळलेलं आहे एक उंची मोठी आहे आणि एक उंची लहान आहे. दॅट मीन्स इथे समान उंची मिळत नाही. मग इथे समान कोण आहे? आता हा जो पिवळा त्रिकोण आपण काढलाय ना त्याचा पाया जो आहे तो AB आहे आणि हा जो लाल त्रिकोण आहे त्याचा सुद्धा पाया काय आहे? तर त्याचाही पाया AB आहे. मग इथे आपल्याला काय कळलं? इथे आपल्याला कळलं पाया काय आहे? समान. आणि ज्या वेळेस पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर येते ते उंचीच्या प्रमाणात येणार. कोणाच्या प्रमाणात येणार? उंचीच्या प्रमाणात. आता इथे उंची कोण आहे? CD. इथे उंची कोण आहे? PQ. तो ABC. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये येणार. ठीक आहे. म्हणून इथे लिहिले बघा H1/H2. मग आपण असं पण लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे ABCचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण APB चे क्षेत्रफळ बरोबर ह्याची उंची किती आहे? CD आणि ह्याची उंची किती आहे? PQ. तर हे झालं काय झालं? उंचीच्या प्रमाणामध्ये उत्तर येणार आहेत. बस या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्याच्यावरतीच पूर्ण आपला सराव संच 1.1 काय आहे? अवलंबून आहे. तर एकदम सोपं बघा, माझ्याबरोबर तुम्ही जर भूमिती करत राहाल ना, गॅरंटीड सांगतो तुम्हाला भूमितीमध्ये तुम्हाला काहीच डाऊट होणार नाही. फक्त भूमितीचा एक नियम आहे, भूमितीला लागतो सराव. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं भूमिती चांगलं होणार आणि त्याची गॅरंटी घेतो मी. फक्त मला काय करायचं, तुम्ही रेग्युलर रूटीनमध्ये आपले व्हिडिओज बघत राहायचे आणि अभ्यास करत राहायचा. चला तर पुढे बघूया आता आजचं पहिलं गणित. आता तीन वस्तू आपण गुणधर्म शिकले. एक, पाया समान नसतो, उंची समान नसते. मग अशा वेळेस काय होते? पाया आणि उंचीच्या गुणाकाराचं गुणोत्तर असते. दुसरं पण पाहिलं, उंची समान आहे. उंची समान असेल तर पायांचं गुणोत्तर असणार प्रमाणामध्ये आणि जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये काय भेटणार आहे? आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता हे पुन्हा एक गणित बघा, इथे आपण बघूया. खालील रिकाम्या चौकटीत योग्य प्रकारे भरा. योग्य प्रकारे भरा. आता आपल्या चौकट्या भरायच्या बघा. त्रिकोणाचं नाव काय आहे? ABC. मग आपण काय करूया? सगळ्यात पहिला ABC हा जो मोठा त्रिकोण आहे ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. ABC. ABC हा झाला ABC. ठीक आहे.
हे आपण काय केलं, ABC केलं. दुसरा त्रिकोण जो आहे त्याचं नाव काय आहे, APQ. तर इथे लक्षात घ्या, हा झाला APQ. आपण त्रिकोण तयार केला APQ. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन रंगांच्या त्रिकोणमध्ये तुम्हाला उंची किंवा पाया काय समान दिसतो का? उंची कशी पाहतात आपण? उंची म्हणजे काय? उंची म्हणजे तिकडे 90 डिग्रीचं चिन्ह असणं गरजेचं आहे, तरच ती तुमची काय असणार आहे, उंची असणार. तर बघा, हा जो AR आहे ना, हा जो AR आहे हा या लाल त्रिकोणासाठी पण उंची आहे, आणि हा जो AR आहे हा हिरव्या त्रिकोणासाठी पण उंची आहे. म्हणजे इथे आपल्याला समजायचं आहे, इथे आपण काय करणार आहोत, या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण समान आहे, उंची समान आहे. आणि जर उंची समान असेल तर आपल्याला त्याचं उत्तर काय येणार आहे, पायाच्या बरोबर येणार आहे, पायांच्या प्रमाणामध्ये येणार आहे. तर बघा ABC, मग आपण इथे लिहूया BC गुणिले उंची AR. ठीक आहे. आता पुन्हा APQ मध्ये बघा, APQ मध्ये PQ गुणिले उंची जो आहे AR. मग आता आपल्याला इथे काय सेम दिसते, आपल्याला AR सेम दिसते. ते आपण काय केलं, कॅन्सल केलं. उरलं काय, BC छेद QR. आता ह्याला आपण कारण द्यायचं. कारण काय देणार आपण ह्याला, कारण द्यायचं ह्याला समान उंची, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. त्रिकोणची स्पेलिंग लिहायची. ठीक आहे, मी फक्त चिन्ह काढलेलं आहे, एवढं शॉर्टमध्ये लिहायचं. भरपूर आहे, नाही तर पूर्ण पण लिहितात. समान उंचीचे त्रिकोणांचा गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असते, असं तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. पण आपण एवढं लिहिलं तरी बस आहे, समान उंचीचे त्रिकोण. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचं गणित पाहूया. या गणितामध्ये पण बघा LMN कोणतं दिलंय, LMN. मग काय करूया आपण, हा LMN म्हणजे हा मोठा त्रिकोण, हा LMN हा झाला आपला एक मोठा त्रिकोण. आता दुसरा पाहूया. आता दुसरं कोण आहे आपल्याकडे, DMN. तर आता हा D, हा N आणि हा इथून एक बनवतो. ठीक आहे, हा झाला आपला DMN. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे दोन त्रिकोण आहेत. कोणता आहे, एक हिरवा आहे आणि एक हा गुलाबी आहे. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये मला सांगा काय समान आहे, उंची समान आहे का पाया समान आहे. इथे उंची LP आहे, इथे DQ आहे. म्हणजे एक उंची मोठी आहे, एक लहान आहे, म्हणजे उंची समान मिळत नाही. पण या दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्ही बघतील तर MN हे जे आहे हे समान आहे. आता आपण काय शिकलो, समान पाया असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये उत्तर येणार, आणि उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणामध्ये काय येणार, उत्तर येणार. मग आता आपण इथे पाहूया LMN पाया गुणिले उंची, म्हणजे MN गुणिले उंची LP. पुन्हा इथे DMN साठी, DMN हा हिरव्या त्रिकोणासाठी MN पाया गुणिले उंची जी आहे DQ. तर पुन्हा इथे MN होणार तुमचा कॅन्सल, आणि LP छेद DQ हे झालं तुमचं उत्तर. आता ह्याला आपण कारण काय लिहायचं, ह्याला इथे कारण लिहायचं समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण हे झालं त्याला कारण. असं आपल्याला काय करायचं, कारण लिहायचं आहे की नाही, सोपं. तर इथे आपण काय केलेलं आहे, ही दुसरी कृती केलेली आहे. चला पाहूया तिसरी कृती काय आहे. आता बघा किती महत्त्वाचं आहे बघा. आता हे जे त्रिकोण आहे ना, या त्रिकोणासाठी तुम्हाला हे समजायचं आहे की ते किती त्रिकोण आहेत हे समजा अगोदर. इथे त्रिकोण किती आहेत, तर मी बोलतो 3 आहेत. कोणकोणते, हा पहिला CMA, हा झाला पहिला CMA, हा झाला दुसरा CMB. ठीक आहे, आणि हा पूर्ण मोठा तिसरा ABC, म्हणजे एकूण 3 त्रिकोण आहेत. आता या तिन्ही त्रिकोणांमध्ये तुम्ही असं पहा की हा C आहे ना, हा C जो तुमचा आहे तो समायिक काय आहे, शिरोबिंदू आहे. हा शिरोबिंदू जो आहे वो समायिक आहे. तिन्ही त्रिकोणांना तो शिरोबिंदू काय आहे, समायिक आहे, सेम असल्यामुळे. आणि आता आपण काय करणार आहोत, इकडनं ना
एक अशी उंची घेऊया स्ट्रेट. ही जी आपण इथे उंची जी मी तयार केली ही कॉमन आहे, ही लक्षात घ्यायची. ही दिसत नाही मिळत ना, ही इनव्हिजिबल आहे. जादू चाललंय इकडे, जादू. असे भरपूर गणित येणार, तिथे तुम्हाला उंची दिसणारच नाही. पण आपल्याला समजायचे हो बाबा, हे जे आता त्रिकोण 1, 2 आणि हा मोठावाला 3 आहे, या तिन्ही त्रिकोणांसाठी आता जे मी ही लाल रेख काढलेली आहे ती त्यांच्यासाठी एक कॉमन उंची आहे. सगळ्यांसाठी ती काय आहे? एक सामायिक उंची आहे. तर आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एएमसीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण बीएमसीचे गुणोत्तर कसं येणार आहे? एएमसी आणि बीएमसी. बघा, एएमसी म्हणजे त्रिकोण 1, बीएमसी म्हणजे हा त्रिकोण दुसरा. या दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची काय आहे? समान. आणि ज्या वेळेस उंची समान असेल तर त्यांचं गुणोत्तर कसं असणार विद्यार्थी मित्रांनो? पायांच्या प्रमाणामध्ये असणार. म्हणजे आपलं इथे उत्तर येणार आहे एएम छेद बीएम. आणि इथे आपण कारण लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, समान उंचीचे त्रिकोण. काय म्हणणार आपण इथे? कारण काय लिहायचं? समान उंचीचे त्रिकोण. आता एएम छेद बीएम. आता सीएम ही मध्यगा आहे. रेख सीएम हा मध्यगा काय करतो? कोणत्याही बाजूला 2 भागांमध्ये डिवाइड करतो. म्हणजे मध्यगा असल्यामुळे काय झालं बघा, म्हणजेच एएम बरोबर सीएम झालं. नाही, एएम बरोबर काय? बीएम. एएम बरोबर बीएम. आता जर एएम आणि बीएम सेम असेल, हे मध्यगा असल्यामुळे एएम आणि बीएम जर सेम असेल तर हे एएम आपण हे बीएमच्या ठिकाणी बघा, मी इथे लिहितो एएम समजायला, ठीक आहे? एएम बरोबर बीएम म्हणजे आपण हा जो बीएम आहे छेदामध्ये तिथे आपण एएम लिहू शकतात. मग हा एएम कॅन्सल आणि याचं उत्तर काय येणार? 1 येणार. आपण तुम्ही असं पण लिहून जा वाटलं तर, एएम छेद बीएम लिहा आणि त्याला इथे कॅन्सल करा. का म्हणून? कारण की इथे मध्यगा दिलेला आहे आपल्याला, म्हणून ह्याची किंमत येणार तुम्हाला 1. तर हे झालं आपलं तिसरी आकृती आपण केली, बरोबर आहे? आता आपण पुढे जाऊया आणि सगळ्यात अगोदर आपण काय करूया, आता इथे सोडवलेली उदाहरणं आहेत, 4 आहेत, त्यातली मी 3 घेणार आहे. आणि ज्या वेळेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकत्र पुन्हा भेटू तेव्हा आपण सराव संच 1 जेव्हा सुरू करू ना, त्यावेळेस तो राहिलेला एक काय म्हणतात सोडवलेलं उदाहरण पण बघूया, नंबर 3. तर आता आपण सोडवलेलं उदाहरण क्रमांक 1, 2 आणि 4 पाहणार आहोत. तर चला बघूया. ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ठेवा, तुमची नजर अशी ठेवा ना की तुम्हाला आकृती पाहताच हे समजलं पाहिजे की समान उंची आहे का समान पाया आहे का काहीच समान मिळत नाही, बरोबर आहे? हे असं आपल्याला काय करायचं आहे? पाहायचं इथे. मग आता इथे बघा, त्रिकोणाचं नाव काय आहे? त्रिकोणाचं नाव कोणतं आहे? एबीसी. आता एबीसी, मी इथे एबीसी पाहतो बघा, हा झाला एबी, इथे सी कडे पण एक रेख मारतो, हा लाल त्रिकोण झाला एबीसी. दुसरं नाव काय आहे? डीबीसी. हा डीबीसी. आता डीबीसीला आता सांगा कोणता रंग घ्यायचा? कोणता घेऊ? पिवळा घेऊ? चला पिवळा घेतो. आता हा झाला माझा डीबीसी, हा झाला माझा डीबीसी. आता मला सांगा, हा जो लाल त्रिकोण आहे आणि हा पिवळा त्रिकोण आहे, दोघांमध्ये बघा बीसी सेम भेटलं आपल्याला. बीसी काय भेटलं विद्यार्थी मित्रांनो? सेम. जिथे आपलं बीसी सेम झालं म्हणजे बघा इथे ही उंची दिसते, इथे ही ह्याची उंची दिसते. पिवळ्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरून जी येत आहे ती पिवळ्या त्रिकोणाची उंची आहे. लाल त्रिकोणाचा जो ए शिरोबिंदू तिथून जी येत आहे ती त्याची उंची आहे. मग ही उंची लहान आहे, ही उंची मोठी आपल्याला दिसते, म्हणजे इथे उंची समान मिळत नाही. इथे काय समान आहे? बीसी हा पाया समान आहे. मग आता आपल्याला ह्यांचं काय करायचं? या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं काय करायचंय? गुणोत्तर काढायचंय. मग सुरुवात करूया उकलाची की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबीसीचे क्षेत्रफळ आपण काय लिहिणार आहोत? एई छेद डीएफ लिहिणार. का असं लिहिलं? कारण की इथे आता आपण कारण लिहिणार आहोत समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण हे झालं त्याचं रिझन.
कारण लिहिलं, बरोबर आहे. मग बघा हे मी कारण घेतलेलं आहे आणि हे पण असं पण तुम्ही लिहू शकता की पाया समान म्हणून क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात. ओके, हे सोडवलेल्या उदाहरणामध्ये असं डायरेक्टली लिहून दिलेलं आहे. पण नंतर आपण एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. समान पायांचे त्रिकोण काय लिहिणार आपण? समान पायांचे त्रिकोण. आता एफ एई आणि काय दिलेलं आहे? डीएफ. आता एईची किंमत किती आहे? 4, ती मांडली. डीएफची किंमत किती आहे? 6, ती इथे मांडली. पण आता 4 आणि 6 हे बेच्या पाड्यात जाणार आहेत, तर बे दुणे 4 आणि बे त्रिक 6. या प्रकारे आपलं उत्तर जे आहे ते आहे 2/3. म्हणजे या दोघांचा जो गुणोत्तर आहे ह्याचं उत्तर किती आलं? त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण डीबीसीचे क्षेत्रफळ बरोबर 2/3. सो मित्रांनो, हे झालं आपलं पहिलं उत्तर. अशी सोपी गणितं शॉर्ट असं 1 मार्कासाठी आपल्याला विचारण्यात येणार. आपल्याला काय पाहायचं आहे? उंची समान आहे का पाया समान आहे बघायचं. बस जे समान असेल त्याच्या विपरीतमध्ये आपण काय करायचं? गुणोत्तर काढून टाकायचं. आता आजचं आपण एक दुसरं गणित बघूया. दुसऱ्या गणितामध्ये पण आपल्याकडे त्रिकोण आहे बघा. एबीडी आणि एबीसीचे आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. एबीडी हा झाला एबीडी. तर चला मी एबीडी इथे ड्रॉ करतो. हा झाला माझा एबीडी. दुसरा काय आहे? एबीसी. एबीसी हा झाला एबीसी. पुन्हा इथे तुम्ही हे पाहू शकता की हा जो ए आहे हा एक कॉमन शिरोबिंदू आहे. ए काय आहे? कॉमन शिरोबिंदू आहे. आणि तिथून ही जी रे येते खाली एपी, एपी हा लंब आहे. एपी काय आहे? लंब. म्हणजे आता हे जे मी रंगीत त्रिकोण 2 तयार केलेले आहेत त्यामध्ये मला दिसते की इथे उंची जी आहे ती काय आहे? समान. जर उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असेल ते पायांच्या प्रमाणामध्ये असणार. तर चला ह्याचं उत्तर लिहूया आता आपण. मी लिहितो हेच. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी म्हणजे एबीडीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? उंची समान आहे म्हणून त्यांच्या पाया एबीडी. एबीडीचा पाया कोण आहे? एबीडीचा पाया आहे बीडी आणि ह्याचा पाया कोण आहे? तर आहे उत्तर बीसी. तर चला हे थोडंसं साईडला घेतो. आता इथे ह्याला मी लिहिणार कारण काय लिहिणार? समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. त्रिकोण पूर्ण लिहायचं. मी चिन्ह बनवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. हे झालं आपलं पहिलं. हे जे ह्यांनी सांगितलेलं ह्याचं उत्तर आपण काढलं. पुढे काय दुसरं? एबीडी. ते एबीडी पुन्हा येल्लो. आणि दुसरा कोणता आहे? एडीसी. एडीसी बघा आता हा बाहेर आहे. एडीसी म्हणजे कोण आहे? तर एडीसी साठी ना तुम्हाला हा मी बघा शेड करतो आता. हा पूर्ण एडीसी म्हणजे कोणता? हा हिरवा त्रिकोण. आता हा आपल्याला पूर्ण हिरवा त्रिकोण पाहायचा आहे. गॉट इट. आता या त्रिकोणामध्ये बघा हा जो त्रिकोण बाहेर गेलेला आहे ह्याची उंची जी आहे ना ही बाहेर आहे. एपी म्हणजे एपी सुद्धा ह्याचीच उंची आहे. आता हा एबीडी आहे ह्याची पण उंची कोण आहे? एपीच आहे. म्हणजे हे 2 त्रिकोण पुन्हा जे आहेत त्यांची उंची काय आहे विद्यार्थी मित्रांनो? समान आहे. मग आता आपण इथे लिहूया ही जी उत्तर आहेत ह्याचं आपल्याला काय करायचं? गुणोत्तर जे काढायचं आहे तर दुसरं आहे त्रिकोण एबीडी. त्रिकोण एबीडी छेद कोणता त्रिकोण? एडीसी. एडीसी. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा ए बी डी म्हणजे ऑरेंजवाला आणि ए डी सी म्हणजे हिरवावाला दोघांमध्ये उंची समान असल्यामुळे ह्यांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर जे असणार आहे ते पायांच्या प्रमाणामध्ये येणार आहे. म्हणजेच बीडी छेद डीसी. बीडी छेद डीसी. पुन्हा इथे काय लिहायचं? समान उंचीचे काय? त्रिकोण. हेच कारण इथे आपण काय करणार आहोत? पुन्हा लिहिणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हेच कारण इथे काय करायचं? पुन्हा लिहायचं. या प्रकारे आपलं आपण काय केलेलं आहे? दुसरं उदाहरण सुद्धा काय केलंय? पूर्ण केलेलं आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला एकच लक्ष ठेवायचं, उंची समान आहे का पाया समान आहे? उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणामध्ये उत्तर आणि पाया समान असेल
तर उंचींच्या प्रमाणामध्ये उत्तर लिहायचं आपल्याला. आता पुढे जाऊया, आजचं शेवटचं गणित बघूया. पण या शेवटच्या गणितामध्ये बघा विद्यार्थी, आपल्याकडे ना ह्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टी फाईंड करायच्या आहेत. मग त्रिकोणांची नावं बघायची, पाया समान आहे का बघायचा, उंची समान आहे का बघायची, आणि दोन्ही नसेल तर ते पण पाहायचं. मग आता आपल्याकडे काय दिलंय, पूर्ण AC, ही जी पूर्ण AC आहे बघा, लाल रंगात घेतो, हे दिलेलं आहे आपल्याला 16, ही AC दिलेली आहे 16. DC, आता ही जी DC आहे, आता DCला आपण गुलाबीमध्ये घेऊया बघा, ही DC अशी बाजूला मी ड्रॉ करून ठेवतो, ठीक आहे. ही DC, ही DC, हे किती दिलेलं आहे आपल्याकडे 9. आता हे 9 आहे आणि AC जे आहे हे 16 आहे. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला ना ABD हे नाव कुठे येते का बघा, ABD पहिल्याच ह्याच्यात आलंय ABD, म्हणजे कुठेतरी आपल्याला ही ADची गरज भासणार आहे. कसली गरज भासणार आहे, ABची गरज भासणार आहे. मग आता काय करूया, ह्याच्यासाठी मी काय करतो, आणखीन एक आता हे खाली घेतो असं, ठीक आहे. आता खाली घेतल्यानंतर थोडंसं अजून आपण एक चमत्कार करूया. आता हे जे उत्तर आलंय ना, आता मी ह्याला काय करतो, असं फिरवतो बघा, ह्याला मी असं हे जे असं फिरवलं तर इथे आपल्याला काय पाहायला भेटते. आता विद्यार्थी मित्रांनो, इकडे ही जी AB आहे, हा जो PB आहे, इथे PB हा समान उंची आहे. कोणासाठी, सगळ्यांसाठी, ABD साठी. आता तुम्ही ABD पहा, तर इथे हा PB जो आहे ही तुमची उंची आहे. दुसरा त्रिकोण कोणता आहे, ABC, पुन्हा ह्याच्यामध्ये पण असं पण पहा ना, ABC ही उंची समान आहे. हा त्रिकोण बघा BDC, आता BDC बाहेर चाललाय, बरोबर आहे. हा BDC, हा जो त्रिकोण आहे असा आहे, हा BDC. अरे पण ही उंचीच आहे ना त्यासाठी. पुन्हा इथे पहा ABC, पुन्हा ABC, पुन्हा इथे पण कोण आहे, PB जो आहे ती उंची आहे. ABD, पुन्हा आपण ABD नाव झालंय, चला BDC पण नाव झालं. म्हणजे इथे जेवढे पण त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये उंची काय आहे, समान आहे. आता उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ना मित्रांनो, ते कसं येणार आहे, पायांच्या प्रमाणामध्ये येणार आहे. मग आपल्याला ABD हा त्रिकोण आहे, त्याचा पाया AD आहे, आणि इथे प्रश्नामध्ये आपल्याला ADची किंमत दिलेली मिळत नाही. मग आता आपण काय करूया, मी हे काढून टाकतो साईडला ह्याला. आता आपण काय करूया, उत्तर लिहायला घेऊया, ठीक आहे. सगळ्यात पहिला हे उत्तर, पहिलं उत्तर लिहूया. त्रिकोण ABD चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण कोणता आहे, ABC चे क्षेत्रफळ. आता इथे बघा, हे ABD आणि ABC ह्याच्यामध्ये समान पाया आहे, पण आपल्याला ADची किंमतच नाही माहीत. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले ADची किंमत काढूया. आता AD बरोबर हा जो AD आहे त्याच्यासाठी ही पूर्ण जी AC आहे ना, ही लाल रेख जी मी काढलेली आहे AC, त्यातनं ज्यावेळेस ही DCची किंमत आपण वजा करू, म्हणजे AC मायनस DC, AC मधून ज्यावेळेस DC वजा करू, म्हणजे 16 वजा 9, तर ह्याचं उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 7. ह्याचं उत्तर किती येणार आहे, 7. आणि इथे ह्याला रिझन द्यायचं A', D', C. म्हणजेच हे पॉईंट्स काय आहेत, हे 3 जे पॉईंट्स आहेत ते एकाच लाईनीवरती आहेत. ह्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कोलिनियर पॉईंट्स. कोणते बिंदू म्हणतात त्याला आपण, कोलिनियर बिंदू म्हणतात. आता मराठीत काय म्हणतात ते मला पाहायला लागेल, कारण की मी इंग्लिश मिडियमचा शिकवणारा शिक्षक आहे, पण आता मी काय करत आहे, मराठीमध्ये पण शिकवायला सुरू करत आहे. तर आता इथे पाहूया आपण A', D', C, म्हणजे हे सगळे बिंदू एकाच ओळीत आहेत, म्हणून आपण ह्याचं वजाबाकी करून कसलं उत्तर काढलं विद्यार्थी मित्रांनो, ADचं उत्तर काढलं. का काढलं ADचं उत्तर, कारण की पहिल्या उत्तरासाठी आपल्याला ADची गरज आहे. AD छेद ABCचा पाया कोण आहे, ABCचा पाया AC आहे. आता इथे लिहायचं आहे समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. हे झालं आपलं पहिलं उत्तर, ठीक आहे.
आता इथे एडीची किंमत मांडा. एडीची किंमत किती आहे 7 आणि एसीची किंमत किती आहे एसी 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 16. हे झाले याची किंमत. आता मी इथे काय करतो, कॉपी करायचं, कॉपी करूया. हे मी इथे घेतलं. ही कसली किंमत घेतली मी आता ABD छेद ABC. किती आलं उत्तर माझं 716. आता आपण काय करणार आहोत इथे, आता आपल्याला पुन्हा काय करायला सांगितलेलं आहे BDC छेद ABC काढा. BDC छेद ABC काढायचं आहे. तर आता इथे दुसरं उत्तर लिहितो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण BDC छेद त्रिकोण ABC. आपल्याला काय करायचं आहे ह्याचं उत्तर काढायचं आहे. किती येणार आहे याचं BDC. बघा BDC BDC म्हणजे ह्याची उंची ही PBच आहे. ठीक आहे, आता BDC म्हणजे ह्याचं उत्तर मला DC छेद पायाच्या प्रमाणामध्ये येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या प्रमाणात येणार आहे पायाच्या प्रमाणात येणार आहे. आता दुसरा त्रिकोण कोणता आहे ABC. ABC त्याची पुन्हा सेमच उंची आहे म्हणजे AC त्याचं AC. इथे घेतलं AC. आता AC लिहिल्यानंतर ह्याला मी सेम रिझल्ट लिहिणार समान उंचीचे त्रिकोण. काय लिहिणार इकडे त्याला उत्तर मी बघा ह्याला घेऊन टाकतो मी, ह्याला पण तेच रिझन समान उंचीचे त्रिकोण. चला पुढे जाऊया आपण. इथे झालं आपलं हे समान उंचीचे त्रिकोण. आता ह्याची किंमत मांडा. किती आहे DC 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 9. DCच्या ठिकाणी 9 आणि AC किती आहे पूर्ण 16. तर 9/16. हे झालं आपलं दुसरं उत्तर. फक्त आकृतीकडे लक्ष द्यायचं. आणि काय शिकवलं तुम्हाला मी, उंची समान आहे का पाया समान आहे, फक्त हेच पाहायचं. तर आता फायनली आजचं शेवटचं गणित जे आपल्याकडे आलेलं आहे तिसरं गणित. तर तिसरं काय सोडवायचं आहे त्रिकोण ABD छेद त्रिकोण BDC. त्रिकोण BDC चे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काय आहे. ABD पहा इथे हा ABD हा त्रिकोण आला. ठीक आहे, दुसरं काय आहे BDC हे बाहेर झाले. अरे पण या दोघांसाठी हा जो PB आहे हा समान उंची आहे, सामायिक उंची आहे. त्याला उंची काय त्यांची सामायिक आहे. त्याच्यामुळे ABDचा पाया कोण आहे तर AD आणि BDCचा पाया कोण आहे BDCचा पाया कोण आहे तर DC. तर AD छेद DC हे झालं आता आपलं उत्तर. आणि AD आणि DC AD किती आहे AD आपण किती काढलं होतं विद्यार्थी मित्रांनो 7. त्याची किंमत मांडायची 7 आणि DC किती आहे आपलं 9. तर हे झालं ABD आणि BDC त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. किती आलं उत्तर 7/9. अशीच आपली सराव संच 1 मध्ये सगळी गणितं अशीच आपल्याला करायची आहेत. आपल्याला काय पाहायचं आहे उंची समान आहे का पाया समान आहे, आणि नसेल तर पाया गुणिले उंची याचे गुणोत्तर केलं जाणार. तर तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. आपण सोडवलेले उदाहरणं आणि कृती कशी सोडवली हे पण समजले असेल. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर पण काय करा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून वर्षभर मी तुमच्याबरोबर बीजगणित आणि भूमितीचे व्हिडिओ असेच तुम्हाला मी शिकवत राहणार. आणि तुम्ही मला असं प्रोत्साहन देत राहा. तुम्ही जेवढे लाईक करा तेवढे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी काय करणार व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला, स्वनिक गणित शाळेकडून तुषार सरांचं एक आप तुम्हाला बाय बाय. भेटूया उद्या पुन्हा. बाय.